नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपल्याबरोबर करण जोशी आहे, ज्याने मागच्या महिन्यामध्ये हाफ एव्हरेस्टिंग केलंय अलिबागला कार्ले खिंड येथे। आज तो आपल्याला त्याच्या हाफ एव्हरेस्टिंगचा जबरदस्त थरारक असा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे। सो व्हिडिओला सुरुवात करूया। हाय करण, आपल्या चॅनलवर तुझं खूप खूप स्वागत आहे। आज तू खास आपल्यासाठी आलास आणि तुझा वेळ दिलास त्याच्याबद्दल खूप खूप आभार। कारण तुझ्या आयुष्यामध्ये सायकलिंग कशी आली किंवा सायकलची आणि तुझी मैत्री कधीपासून झाली आणि कशी झाली? नमस्कार मित्रांनो, मी ऐरोलीलाच बिलॉंग करतो। महेश सरांनी मला चॅनलवर बोलण्याचं म्हणजे संधी दिली, त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद। ज्याप्रमाणे आपण नेहमीच त्यांचे व्हिडिओज वगैरे भरपूर बघत आलो, मी पण एक त्यांच्यातलं एकदम नॉर्मल सायकलिस्ट होतो। सायकलिस्ट पण नव्हतं, नाही बोलता येणार त्याला, जस्ट एक घर टू स्टेशन असे फक्त सायकल राईड करायचो। स्ट्रावा वगैरे यूज नाही करायचं, काहीच नाही, कारण की आयडिया नव्हती। एक दिवस असंच सायकलीचं काम निघालं असताना सायकल शॉपवर गेलो होतो, त्यावेळेस महेश सर तिथे मिळाले। तर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला। ते ऍक्च्युअली कार्बन बाईकचा रिव्ह्यू करत होते, त्यांनी एक्सपिरियन्स शेअर केला। त्याच्यानंतर म्हणजे खूप वेगळं वाटलं की कोणीतरी आहे की आपल्या एरियात पण आहे जो सायकलिंगला प्रमोट करतोय आणि इतक्या जास्त प्रमाणात सायकलिंगचे व्हिडिओज वगैरे परत लोकांना प्रेरणा देण्याचं काम करतोय। तर ते बघून खूप आनंद झाला। तसंच त्यांनी त्यांचा जो MDV ग्रुप आहे, तो महेश दाभोळकर ब्लॉग्स म्हणून, त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलं। त्याच्यामध्ये एकच त्यांचा एक मोटो आहे की प्रत्येकाने सायकलिंग करावी आणि सायकलिंग केल्यानंतर जी काही राईड असेल ती पोस्ट करायची। त्याच्यामुळे काय होत होतं की मी स्टार्टिंगला तर काहीच राईड वगैरे करत नव्हतो। ज्यावेळेस त्या सगळ्यांच्या राईड्स वगैरे बघायला लागलो आणि खूप जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे मोटिवेट झाल्यासारखं वाटलं की नाही, आपण पण काहीतरी केलं पाहिजे। आणि त्या पद्धतीने सायकलिंगला सुरुवात केली। ती पहिली राईड मी केली ती म्हणजे NMMCची जी सायक्लोथॉन होती, तिथेच केली राईड। त्यानंतर मग भरपूर सारे मित्र कनेक्ट झाले, म्हणजे सुरुवात झाली ऍक्च्युअल बघायला गेलो तर। ही माझी जर्नी होती, जी सायकलमध्ये एंट्री झाली माझी। आणि ते सर्व त्याचं श्रेय देतो ते मी दाभोळकर सरांना देईन, कारण त्यांच्यामुळेच जे काही मी आज करू शकलो ते त्यांच्यामुळे सुरुवात झाली, म्हणून हे सगळं इथपर्यंत पोहोचलो। सायकलिंगचा आतापर्यंतचा तुझा जो एक्सपिरियन्स आहे तो काय होता आणि तुला शारीरिक फिटनेससाठी तुला सायकलिंगने कशा प्रकारे मदत केली? या जर्नीबद्दल सांगायचं झालं तर ज्यावेळेस मी दाभोळकर सरांच्या ग्रुपला जॉईन झालो, त्यानंतर बरेचसे सायकलिस्ट मिळाले, बरेचसे मित्र मिळाले आणि त्यामधून एकदम जवळचे झाले ते म्हणजे अतुल सबनीस सर असतील, सुशांत सर असतील, सचिन सर असतील, परत दाभोळकर सर स्वतः असतील, विवेक असेल किंवा प्रवीण सर वगैरे, हे सगळे मीन्स एकदम जवळचे असे मित्र बोलण्यापेक्षा फॅमिली सारखेच झाले आणि ज्यांच्यामुळे मी भरपूर साऱ्या राईड्स केल्या। माझी फर्स्ट राईड होती ती म्हणजे मी विवेक बरोबर केलेली, जी माझी 100ची राईड होती। त्याच्यामध्ये मी आणि विवेक फक्त दोघच जण होतो। त्यावेळेस आम्ही जायचा प्लॅन केलेला चिरनेरला, बट चिरनेरवरून आम्ही तसंच थेट आपट्याला गेलो, आपट्यावरून रिटर्न केलो, तिथे 100 झाले माझे फर्स्ट। आणि तसेच मी आतापर्यंत या सगळ्यांवर राईड करता करता माझे जवळजवळ 10 ते 12 100 झालेत। एक 200, एक 300च्या 2 राईड झाल्या माझ्या। त्यानंतर 28-50 झालेत। सो भरपूर सारी मजा आली त्याच्यामध्ये। आम्ही कधी पिरवाडी बीच असेल किंवा नावाशेवा जेट्टी झाली। त्यानंतर बघायला गेलं तर आपट्याचा एक मठ आहे, स्वामी समर्थांचा मठ आहे। आम्ही शक्यतोवर राईड्स जेवढ्या पण केल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही देवस्थानं जी आपली आहेत, जी जुनी जाणती देवस्थानं आहेत, जी बऱ्याचशा लोकांना आतापर्यंत माहिती नाही, त्यांनी भरपूर असे अनोळख्या ठिकाणी आहेत, तिथे जाण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो। माझी आतापर्यंतची सर्वात मोठी राईड होती ती म्हणजे पंढरपूरची होती। त्यामध्ये जवळजवळ 323 किलोमीटरची राईड केली मी 2 दिवस। त्याच्या अगोदर बघायचं झालं तर एक एलिव्हेशनची मॅक्झिमम एलिव्हेशनची राईड होती, ती म्हणजे माझी आतापर्यंतची बोरघाट चढायची होती, जी मी एकविरेला गेलेलो। तर त्याचा एक्सपिरियन्स पण असा होता की जस्ट मी सायकलिंग स्टार्ट केली मार्चमध्ये, 5 मार्चला मी सायकलिंग स्टार्ट केली आणि मी 22 मार्चला डिरेक्टली एकविरेला जाण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्याबद्दल एक मला खूप सारं मोटिवेशन भेटलं, ते म्हणजे महेश सरांचं। कारण की ज्यावेळेस मी जाऊन आलो तोपर्यंत मला असं काहीच आयडिया नव्हती आणि काहीच नॉलेज नव्हतं क्लाइम्बिंग बद्दल पण वगैरे वगैरे। पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी ऑफिसला गेलो त्यानंतर मला महेश सरांचा कॉल आला आणि त्यांनी म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला की क्लाइम्बिंग किती हार्ड आहे आणि तू हे जे केलं ते खूप म्हणजे मला अप्रिशिएट केलं त्यांनी। आणि ते सगळं बघून मी माझ्यासाठी खूप वेगळं होतं, अनोळख्या व्यक्तीला फोन करून डिरेक्टली त्याला अप्रिशिएट करतो याबद्दल, त्यांच्याबद्दल खूप वेगळंच म्हणजे रिस्पेक्ट असा वाढत गेला। अशा पद्धतीने अप्रिशिएट लोकांना करणं खूप गरजेचं आहे सध्या तरी, कारण की सायकलिंग कल्चर आपल्याकडे डेव्हलप करायचं असेल तर या सगळ्या लोकांची भरपूर जास्त गरज आहे। त्यासाठी खूप त्यांचे धन्यवाद।
त्यानंतर माझी एक मोठी राईड झाली एलिव्हेशनची, ती म्हणजे रिसेंटली केली मी. एव्हरेस्टिंगची राईड केली, जे हाफ एव्हरेस्टिंग बोलतात त्याला. जवळजवळ 4400 मीटरचं एलिव्हेशन मला गेन करायचं होतं. ज्यावेळेस मी त्यांचा जो व्हिडिओ बघितला एव्हरेस्टिंग, सायकल एव्हरेस्टिंगचा, जो त्यांनी अलिबागला जाऊन शूट केला, त्या व्हिडिओमुळे आणखीन एक चालना मिळाली की हे आपणही करू शकतो. त्यानंतर मी तो व्हिडिओ युट्यूबला माझ्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह करून ठेवला आणि मी प्रत्येक दिवशी तोच व्हिडिओ बघत होतो. ज्यावेळेस मी अलिबागला जाण्याचा प्लॅन केला, त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण जवळजवळ 2 हफ्ते तिथे राहणार होतो मी अलिबागला. त्यावेळेस मी जस्ट एकदा ट्राय केला कार्लेखिंडीत जाऊन बघूया आपण कसं आहे, काय नवीन रूट आहे. त्यानंतर मला जवळजवळ 15 लॅप मारू शकलो मी पहिल्या अटेम्प्टमध्ये. तेव्हा मग एक डोक्यात आलं की आपण हाफ एव्हरेस्टिंग सुद्धा करू शकतो. तर जेव्हा मी जो प्लॅन फिक्स केला हाफ एव्हरेस्टिंग करण्याचा, त्यासाठी मला जवळजवळ कार्लेखिंडीचे 50 लूप मारायचे होते आणि 50 लूप आणि या गरमीत थोडं खूप कठीण होतं. बट बोलतात नाही, जर मनात जिद्द असते तर ते होऊन जाते. आणि त्यानंतर तो व्हिडिओ बघून तर मला खूप मोटिवेशन मिळालेलंच होतं. तेव्हा मी जस्ट एक फेसबुकवर असंच एक सायकलिस्ट ॲड होते मिलिंद पाटील म्हणून, मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांचा नंबर मिळाला. ज्यावेळेस मी त्यांच्याशी डिस्कस केलं पूर्णपणे एव्हरेस्टिंगबद्दल काय आहे, ॲक्च्युअल काय आहे. मिलिंद पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते अलिबाग सायकलिंग क्लबचे एक मेंबर आहेत की ज्यांनी खूप जास्त एलिव्हेशन गेन करण्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे अलिबाग सायकलिंग क्लबमध्ये. कारण त्यांनी एका मंथमध्ये 370 याचे लूप्स मारलेत, कार्लेखिंडीचे लूप्स, जे की मोस्ट ऑफ इम्पॉसिबलच आहे प्रत्येक सायकलिस्टसाठी. कारण ते इझी नाही आहे, भरपूर खूप त्रास असतो. तर 370 वेळा घाट चढायचं तुम्हाला एका महिन्यामध्ये, ते त्यांचे हायेस्ट अचिव्हमेंट आहे. त्याच्यानंतर हाफ एव्हरेस्टिंग वगैरे त्यांच्या बरोबर 2-4 वेळा हाफ एव्हरेस्टिंग, क्वार्टर एव्हरेस्टिंग वगैरे केलं होतं. त्यांनी मग त्यांचा एक्सपिरियन्स पूर्णपणे माझ्याबरोबर शेअर केला आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मला हाफ एव्हरेस्टिंग करायची आहे. मिलिंद पाटील सरांनी मला सजेस्ट केलं की जर हाफ एव्हरेस्टिंगच करायचं असेल तर डिसेंबरमध्ये किंवा थंडीच्या वेळेस आपण केलं तर बरं होईल. कारण त्यांना जो एक्सपिरियन्स होता त्यानुसार त्या बेसवर ते बोलत होते. कारण गरमी इतकी होती, मार्च शीट बोलत तर खूप जास्त होती आणि या दिवसामध्ये कार्लेखिंड एवढी तापते, म्हणजे डोंगर पूर्ण तापून पूर्ण हिट असतं. त्याच्यामुळे ते करणं थोडंसं कठीणच होतं. म्हणून त्यांनी सजेस्ट केलेलं की नको करूच, म्हणून की मार्च एप्रिलमध्ये नको, आपण डिसेंबरमध्ये करूया. बट त्यानंतर मी त्यांना माझी स्टोरी सांगितली. बॅकएंडला मी कसं ते व्हिडिओ वगैरे बघून मोटिवेट होऊन पूर्णपणे मी पूर्ण मनाची तयारी करून आलेलो होतो. त्यानंतर त्यांनी मला परमिशन दिली की नाही आपण करू शकतो. आणि त्यांनी जे सजेस्ट केलं की 2-3 सरांचे नंबर शेअर केले. त्याच्यामध्ये जोशी सर असतील, राम जोशी सर असतील, परत बिपिन सर असतील, त्यांचे नंबर शेअर केले. त्यांना कॉल करायला सांगितलं आणि जस्ट त्यांनी मला एकच सांगितलं की तू फक्त कर, सायकलिंग कर, आम्ही आहोत तुला मोटिवेट करण्यासाठी, आम्ही तुला पूर्ण सपोर्ट करू. अलिबाग सायकलिंग क्लब पूर्णपणे तुझ्या पाठीशी उभा राहील, फक्त तू सायकलिंग कर. त्यामुळे मला त्याचा फायदा असा झाला की जस्ट अनोळख्या ठिकाणी एवढं मोठं चॅलेंज घेणं आणि ते पार करणं खूप माझ्यासाठी जवळजवळ इम्पॉसिबल होतं, ते पॉसिबल त्यांनी करून दाखवलं. म्हणून अलिबाग सायकलिंग क्लबचे तर मी खूप धन्यवाद बोलते त्यांना. मिलिंद सरांनी सांगितलेलं की 4 वाजता सुरू कर, जेणेकरून 4ला सुरू करून तू लवकरात लवकर संपू शकतो. आणि जेवढं हीट वाढायच्या आधी आपण भरपूर सारा डिस्टन्स कव्हर करून एलिव्हेशन गेन करू शकतो. पण काही घरगुती कारणामुळे ते पॉसिबल नाही झालं. कारण अनोळखी ठिकाण असल्यामुळे घरातले पण परमिशन देत नाही अशा गोष्टींसाठी. म्हणून मग ते डिले होऊन मी 5:20ला जवळजवळ मी फर्स्ट लूप चालू केला. आणि त्यावेळेस माझे सासरे होते माझ्यासोबत फर्स्ट लूपसाठी. त्यांनी पण म्हणजे एक भीती होती त्यांच्या मनात पण की कसं करणार, काय करणार. बट त्यांनी ज्यावेळेस फर्स्ट लूप मारताना मला बघितलं आणि ते ओके झाले. माझा कॉन्फिडन्स बघून त्यांनी ग्रीन सिग्नल दिला आणि माझी राईड सुरू झाली. जसं जसं हळूहळू वेळ निघत गेला तसे ते 5-6-7 लॅप मी मारले. तोपर्यंत उजेड होत होता आणि नेहमीप्रमाणे अलिबाग सायकलिंग क्लबचे सर्व एक मेंबर्स येत होते. कारण सगळ्यांना माहिती होतं मी हाफ एव्हरेस्टिंगचा अटेम्प्ट करतोय. कारण एक दिवस अगोदरच मी एक मेसेज सर्क्युलेट केलेला की मी ऐरोली नवी मुंबई करून बिलॉंग करतो, बट मला हाफ एव्हरेस्टिंग करायचं आहे, सो प्लीज सपोर्ट म्हणून असा मेसेज सर्क्युलेट केलेला. तर आपल्या ते दाभोळकर सर झाले, परत आणखी पनवेल सायकलिंग क्लबचे मेंबर्स झाले, त्यांनी सर्वांनी, परत एसचे मेंबर झाले, त्यांनी सर्वांनी त्यांचे जे कोणी मित्र असतील अलिबाग सायकलिंग क्लबमध्ये त्यांना सगळ्यांना मेसेज सर्क्युलेट करून मी आतापर्यंत पूर्णपणे अलिबाग सायकलिंग क्लबमध्ये पसरलेलं होतं की एक बाहेरचा माणूस येऊन आपल्याकडे हाफ एव्हरेस्टिंग करणार आहे. सो माझ्यासाठी ते खूप फायदा झालं. कारण जसजसे सायकलिस्ट वाढत गेले तसं मला भरपूर मोटिवेशन मिळत गेलं आणि भरपूर सपोर्ट सुद्धा मिळत गेला.
प्रत्येक जण येऊन म्हणजे सकाळपासून त्यांचं हेच चालू होतं की म्हणजे किती लॅब झाले, किती मारणार आहेस, किती पूर्ण करणार आहेस, जमेल का, जमत असेल तरच कर, जास्ती एकदम ओव्हर एक्झस्ट नको करू जेणेकरून बॉडीला त्रास होईल. 15 लूप झाल्यानंतर मी पोस्ट केल्यानंतर मला सर्वांचे मेसेजेस आले, मोटिवेशन मिळालं. त्यानंतर मी तसेच राईड सुरू ठेवली. हळूहळू अलिबाग सायकलिंग क्लबच्या मेंबर्सची संख्या वाढत गेली आणि सपोर्ट करणारे सुद्धा भरपूर वाढले. परत त्यांनी घरून नाश्ता थोडा लेट आला, पण त्याच्याबद्दल मला काहीच हे वाटलं नाही, कारण जेव्हा जेव्हा मला भूक लागत होती प्रत्येक वेळेस मला अलिबाग सायकलिंग क्लबचे मेंबर पूर्णपणे हेल्प करायला तयार होते. त्यांनी स्वतः नाश्ता वगैरे अरेंज केलेला, माझ्यासाठी पाणी अरेंज केलेलं होतं, जेणेकरून मला कोणत्याही प्रकारचा थकवा येणार नाही. म्हणजे बोलतो ना, एका अनोळख्या व्यक्तीसाठी एवढं सगळं बघून म्हणजे मला खूप माझा जो का मी चॅलेंज घेऊन गेलो त्यासाठी मला खूप जास्त म्हणजे माझ्या माइंडला पण एक चालना मिळाली की नाही, जर एवढी सगळी लोक आपल्यासाठी करतात तर मग आपण का नाही करू शकत. म्हणून त्याच मोटिवेशनमध्ये मी पूर्णपणे एकदम स्वतःला झोकून दिला आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझं जवळजवळ 25 लॅब पूर्ण झाले. क्वार्टर एव्हरेस्टिंग पूर्ण झाली. क्वार्टर एव्हरेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर तर भरपूर मजा आली, कारण की एवढे सगळे लोक आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप भारी वाटलं. त्यावेळेस असं वाटलं की नाही, की आपण करायला पाहिजे पूर्ण. बट बोलतात ना की माइंड गेम जसा चालू होतो, जसं माइंड खेळायला लागतं, जास्तीत जास्त हीट वाढल्यानंतर मग पूर्णपणे माइंड म्हणजे बाद झालं एक प्रकारे बघायला गेलं तर, की आता याच्या पुढे काहीच करता येऊ शकत नाही. हे 26 लूप नंतर पूर्ण म्हणजे थकवा जाणवायला लागला. खिंडीमध्ये पूर्ण ऊन यायला लागलं. ऊन आल्यानंतर डोंगर तापायला लागले. डोंगर तापल्यावर पूर्ण हीट, म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर एक ओव्हन सारखाच फील होत होतं खिंडीमध्ये, कारण 10-12 नंतर जी हीट असते ती भरपूर जास्त प्रमाणात असते तिकडे. तर त्यावेळेस मला प्रत्येकाने एकच सल्ला दिला की जास्तीत जास्त पाणी पी, जास्तीत जास्त खात राहा आणि पूर्ण अंगावरून पाणी टाकत राहा, जेणेकरून बॉडी थंड राहील आणि जे काय अटेम्प्ट करायचं ते आपण पूर्ण करू शकतो. त्याच पद्धतीने तसंच हळूहळू 26 लूप पूर्ण झाले. 26 लूप नंतर सर्वांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं. तर एक खूप छान वाटलं की आपण आता पूर्ण करू शकतो. जसजसे 30-32 लॅब पूर्ण झाले, त्यानंतर गरमी जास्तच वाढली. गरमी जास्त वाढल्यामुळे भरपूर प्रमाणात थकवा जाणवायला लागला. एक्सपिरियन्स तर कमी होताच क्लाइम्बिंगचा. जास्तीत जास्त मी 495 मीटरचा क्लाइम्ब केला होता, तो बोरघाटचा होता. त्यामध्ये पण मी थांबत चढलेलो होतो, असं कंटिन्युअस काहीच केलं नव्हतं. भरपूर थकवा जाणवत होता आणि एक्सपिरियन्सच्या कमीमुळे पायाला गोळे येणं वगैरे चालू होत होतं. बट जसं की बोलतात ना की जिद्द असेल तर आपण करू शकतो, त्या पद्धतीने मी चालू केलं. सगळं प्रवास तसाच चालू ठेवला, न थकता न दमता. तर बऱ्यापैकी मी अचीव पण केलं. जवळजवळ 36 लॅबपर्यंत झाले माझे. 36 लॅब झाल्यानंतर ते असंही व्हायला लागलं, कारण की जे क्रॅम्प्स वगैरे वाढले, पाण्याची कमी जाणवायला लागली शरीरामध्ये, आणि सारखं पाणी पिऊन पण म्हणजे पोटात सारखं म्हणजे दाल खिचडी पाणी म्हणजे एकदम वेगळंच वाटत होतं. मस्त म्हणजे उलटीसारखं वगैरे मध्ये मध्ये वाटत होतं. त्यानंतर त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी जसे सगळे सायकलिस्ट सांगतात की जर क्रॅम्प वगैरे अवॉइड करायचं असेल तर आपण एक मीठ खातो. ते काळं मीठ मी सध्या बरोबरच ठेवलेलं होतं, त्याने मला भरपूर हेल्प झाली. त्याच्यामुळे मला क्रॅम्प वगैरे येत होते ते थोडेफार प्रमाणात कमी झाले. बट इतके जास्त एक्झॅक्ट झाल्यामुळे ते येणारच होते. त्यावेळेस मला अलिबाग सायकलिंग क्लबच्या सर्व मेंबर्सचा सपोर्ट भरपूर मिळाला. जसे राम जोशी सर असतील, परत मिलिंद सर असतील, प्लस बिपिन सर, त्यानंतर मकरंद सर, त्यानंतर आठवले सर होते, ज्यांनी अक्षरशः माझ्या पायाची मसाज करून माझे क्रॅम्प्स वगैरे सगळे घालवण्यासाठी मदत केली माझी. कारण एवढं सगळं झाल्यानंतर जिथे मी क्विट करायला तयार झालो की नाही आता होत नाही म्हणून मी बंद करणार होतो, पण त्यावेळेस जे मला मोटिवेशन दिलं ते म्हणजे मकरंद सर, आठवले सर, मिलिंद सर हे तिथे उभे होते माझ्यासाठी. ते दुपारी जवळजवळ 12-1 सुमार होता त्यावेळेस. त्यानंतर माझी इच्छा नव्हती करायची खरं तर, कारण उन्हामुळे भरपूर मला त्रास होत होता. बट त्यावेळेस त्यांनी माझ्या अक्षरशः पायाची मसाज वगैरे करून सगळे क्रॅम्प्स वगैरे काढून जे काय स्ट्रेचिंग वगैरे देऊन भरपूर मला मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे मी पूर्ण करू शकलो हे. बट त्यासाठी खूप जास्त मी धन्यवाद मानेन त्या अलिबाग सायकलिंग क्लबचे. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद्या अनोळख्या व्यक्तीसाठी एवढं सगळं करणं खूप कठीण असतं, आणि आजकाल अनोळख्या व्यक्तीसाठी कोणी धावून येत नाही. तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की ते पूर्ण मेंबर्स माझ्यासाठी जवळजवळ सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत माझ्यासोबत होते. मला कोणीही एकटं सोडलं नाही त्यावेळेस.
त्यासाठी मी खूप त्यांचे धन्यवाद बोलतो. त्यांचं एक म्हणणं होतं की जी कार्लेखिंड आहे ती त्यांची होम पिच आहे आणि त्या होम पिचवर बाहेरचा कोणीही खेळाडू येत असेल, जर काही अटेम्प्ट करत असेल तर हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानुसार त्यांनी फक्त बोलणंच नव्हतं तर त्यांनी ॲक्च्युअलमध्ये करून पण दाखवलं. ते हळूहळू आता दिवस सुद्धा मावळला होता आणि माझ्या जवळजवळ 42 पर्यंत लॅप झालेले होते माझे आणि लास्टचे 8-9 लॅप्स राहिलेले होते. त्यासाठी भरपूर मोटिवेशनची गरज होती कारण लास्ट मुवमेंटला पूर्णपणे थकवा जाणवत होता आणि ते असंही होत होतं. त्यानंतर अलिबाग सायकलिंग क्लबने खूप मला मदत केली. परत तसंच आपले एसचे चेतन मुकादम झाले, परत आपले एसचे मेंबर झाले, मस्किटियर्स ग्रुपचे सर्व सदस्य झाले, त्यांनी सुद्धा मोटिवेशन भरपूर प्रमाणात दिलं. आणि त्यानंतर मी हळूहळू 45-46 पर्यंत पोहोचलो. 46 नंतर उर्वरित फक्त शेवटचे 4 लॅप्स होते. त्याच्यामध्ये अंधार पण भरपूर पडलेला होता कारण की खिंडीत घाटामध्ये सर्वजण अप्पर डिपर लावून चालवतात, त्याच्यामुळे समोरच्या गाड्यांच्या उजेडामुळे समोरचं दिसत नव्हतं काहीच आणि घाट उतरणं खूप कठीण जात होतं. त्यावेळेस अलिबाग सायकलिंग क्लबच्या मेंबर्सनी इतकी छान मदत केली मला. त्यांनी एक गाडी माझ्या समोर ठेवली जेणेकरून त्या गाडीची बॅकलाईट ट्रेस करत मी उतरू शकेन कारण काहीच दिसत नव्हतं समोरून ज्या लाईट्स येत होत्या त्यामुळे. तर त्या पद्धतीने मी ते उतरलो आणि पटापट कंप्लीट पण केले. लास्ट लॅपला जवळजवळ अलिबाग सायकलिंग क्लबचे जवळजवळ 15 ते 16 मेंबर्स जमलेले होते तिथे सेलिब्रेशनसाठी आणि मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. ज्यावेळेस मी कंप्लीट करून वरती आलो त्यावेळेस सर्वजण अभिनंदन करत होते. म्हणजे खूप काहीतरी मिळवल्यासारखं वाटत होतं आणि असं वाटत होतं की फक्त सायकलिंग करून काय नाही, जस्ट क्लाइम्बिंग केल्यानंतर जो आनंद मिळतो आणि काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतं. जसं महेश सरांनी ज्यावेळेस भोरघाट क्लाइम्ब केलेला त्यावेळेस त्यांनी मला एक सांगितलेलं की सायकलिस्ट नॉर्मल सायकलिंग तर सगळेच करतात पण जो क्लाइम्बिंग करतो तोच खरा सायकलिस्ट. म्हणजे हे योग्य तर आहेच बट ते मी त्यावेळेस मला ते जाणवलं की नाही हे का बोललं जातं कारण की क्लाइम्बिंग ही अशी गोष्ट आहे की जी सगळ्यांनाच जमत नाही आणि ते जर आपण करतो तर आपण काहीतरी खूप स्पेशल फील करतो. त्यावेळेस मला खूप आनंद झाला. आणि त्यानंतर त्यांनी जो स्वतःहून त्यांनी केक आणला होता अलिबाग सायकलिंग क्लबच्या मेंबर्सनी, तो केक वगैरे कटिंग करून वगैरे सेलिब्रेशन वगैरे सगळं झालं. त्यांनी इतक्या रात्री पण त्यांनी लॅपटॉप वगैरे सगळं अरेंज करून ठेवलेलं होतं. माझ्या सगळ्या राईड क्लब करून सगळं अपलोड वगैरे करण्याचं काम त्यांचं चालू होतं. हे सगळं कोणासाठी चाललेलं तर एक अनोळख्या व्यक्तीसाठी. आणि हे सगळं बघून खूप आनंद झाला की सायकलिंग कम्युनिटी आज इतकी वास्ट झाले. हे सगळं कशामुळे होतंय तर दाभोळकर सरांचं चॅनल आहे, तसं भरपूर युट्यूब चॅनल्स आहेत, त्यांनी सायकलिंगला प्रमोट करतायत. मी फक्त एकच विनंती करेन मित्रांनो की हे जे व्हिडिओज वगैरे टाकतात, दाभोळकर सरांचे व्हिडिओज येतात, परत अजून सायकलिस्टचे व्हिडिओज येतात, हे सगळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की काय आहे ना, काळाची गरज झाली सायकलिंग. प्रदूषण रोखण्यासाठी प्लस स्वतःची हेल्थ सुधारण्यासाठी सायकलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की दाभोळकर सर नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांच्या सुरुवातीलाच ते बोलतात की सायकलची प्रेरणा देणारा व्हिडिओ आपण चालू करतो. तर सायकलची प्रेरणा म्हणजे काय, आपण एक कोणाला तरी मोटिवेट करायचं आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी आपण सायकलिंग करतोय याचा अर्थ आपण आपल्याकडे बघणाऱ्या 2-3 माणसांना आपण मोटिवेट करतोय, त्यांना सायकलिंग करण्यासाठी प्रवृत्त करतोय. या व्हिडिओमधून एकच सांगू इच्छितो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सायकलिंगचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. जसं की काही लोक सायकल टू वर्क करतात, मी स्वतः सायकल टू वर्क करतो. भरपूर लोक आपल्याला बघून मोटिवेट होतील आणि आपली हेल्थ सुद्धा सुधारेल. ही एक एक्सरसाइज आहे की ज्याच्यामुळे तुमच्या पूर्ण अख्ख्या शरीराचा व्यायाम होतो. फक्त पायापोटी सायकलिंग मर्यादित नाहीये. तर लोकांनी या सगळ्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे, जास्तीत जास्त सायकलिंग केली पाहिजे आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथपर्यंत बघितलं, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर सबस्क्राईब. अरे मस्त मस्त. शाबाश शाबाश शाबाश.